लातूर जिल्ह्यामध्ये चाकूर तालुका आणि शिरूर अनंतपाळ तालुक्यामध्ये अवैध दारू विक्रीच्या विरोधात शिरपुरात महिला आक्रमक पोलिसांना घातला घेराव। शिरूर अनंतपाळ तालुक्यातील शिरपूर येथे अवैध दारू विक्रीमुळे संतप्त महिलांनी धाबा पेटवला। घटनास्थळी पोलीस दाखल झाली होती। यावेळी महिलांनी पोलिसांना घेराव घातला। एल्गार पोलिसांच्या डोळ्यासमोर धाब्याला तोडफोड, कलकोटीत महिलांनी दारू विक्रेत्यांना घरामध्ये जाऊन दिला चोप, महिलांनी पेटवला धाबा। जिल्ह्यात अवैध दारू विक्री विरोधात महिलांचा संताप उफाळून आला असून अवैध धंद्यावर नियंत्रण मिळवण्यात पोलीस प्रशासन अपयशी ठरत असल्याचा आरोप करत शनिवारी 2 ठिकाणी महिलांनी आक्रमक भूमिका घेतली। शिरूर अनंतपाळ तालुक्यातील शिरपूर येथे अवैध दारू विक्री सुरू असलेल्या गावालगतच्या ढाब्याची संतप्त महिलांनी पोलिसांच्या डोळ्यासमोर तोडफोड केली, हलगी वाजवत ढाबा पेटून दिला। तर दुसऱ्या घटनेत चाकूर तालुक्यातील कलकोटी येथे महिलांनी अवैध दारू विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना चोप देत थेट चाकूर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला। अवैध दारू विक्रीमुळे आक्रमक झालेल्या महिलांच्या या अवतारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे। शिरूर अनंतपाळ तालुक्यातील शिरपूर गावाशेजारी हॉटेल विजयपाडा हा धाबा आहे। या धाब्यावर गेल्या अनेक वर्षापासून राजरोसपणे आणि बेकायदेशीररित्या दारूची विक्री सुरू असल्याचा महिलांचा आरोप आहे। महिलांनी शनिवारी सकाळी एकत्र येत ढाब्यावर हल्ला केला। घटनेची माहिती मिळताच शिरूर अनंतपाळ पोलीस लवाजम्यासह घटनास्थळी दाखल झाले, परंतु संतप्त महिलांनी हा ताफा घेराव घालून रोखला। त्यांच्या डोळ्यादेखत धाब्याला आग लावली, अनेक संसार उद्ध्वस्त। शिरपूर गावातील तरुण व्यसनाधीन होत असून अनेक कुटुंबाचे संसार उद्ध्वस्त झाल्याची भावना संतप्त महिलांनी व्यक्त केली। याबाबत पोलीस प्रशासनाकडे आणि संबंधित विभागाकडे अनेकदा तक्रारी करूनही पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप महिलांनी केला आहे। पोलीस बघण्याची भूमिका घेत असल्याचा महिलांचा आरोप। जमादाराची चौकशी, कलकोटी येथील अवैध दारू विक्रेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। निवेदनात प्राप्त झाले आहे। बीट जमादार यांची चौकशी केली जाईल। कलकोटी येथे अवैध दारू विक्री होत असेल तर कारवाई केली जाईल। बालाजी बंडे, पोलीस निरीक्षक चाकूर, महिलांचा ठाण्यावर मोर्चा। कलकोटी येथे सुरू असलेल्या कथित अवैध दारू विक्रीविरोधात संतप्त महिलांनी शनिवारी आक्रमक पवित्रा घेतला। दारू विक्रेत्यांना चोप दिल्यानंतर थेट चाकूर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला। गावात बेकायदा दारू विक्रीमुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत असल्याचा आरोप करत महिलांनी पोलीस निरीक्षक बालाजी बंडे यांना निवेदन दिले। मोजे शिवपूर तालुका शिरांपाळ जिल्हा लातूर या ठिकाणी आज गेली 5-6 वर्षापासून या ठिकाणी म्हणजे या हायवेवरतीच आमच्या गावशेजारी गावालगतच अवैधरित्या दारू विक्री होत असताना गावातले आमची एवढी कुटुंब उद्ध्वस्त झाली या देशी दारूच्या व्यसनामध्ये। मग त्या व्यसनाधीनच्या म्हणजे कुटुंब उद्ध्वस्त झाल्यापोटी गावातल्या लोकांचा, महिलांचा जास्ती करून सहसा गरीब कुटुंबातले जी मजुरी करून खाणारे लोक आहेत त्या कुटुंबातल्या महिलांचा एवढा उद्रेक आज झाला इथं की मग त्या ठिकाणी हा काय म्हणजे जाळ लावून देऊन काय म्हणजे नासधूस करण्यात आली। मग त्याच्या पुढे शिरांपाळ पोलीस स्टेशनचे PI साहेब आले या ठिकाणी। आम्ही त्यांना लेखी निवेदन दिले। त्यांनी आम्हाला असा शब्द दिला आहे किंवा लेखी स्वरूपात दिलेला आहे की बुवा इथून पुढे या ठिकाणी अवैधरित्या आम्ही देशी दारू चालू देणार नाही किंवा इथे अवैध कुठलाही व्यवसाय चालू देणार नाही। किती वर्षापासून दारू? 5-6 वर्ष झाले, 6 वर्ष झाले असते, 5-6 वर्ष। आतापर्यंत तक्रारी केल्या ना, वेळोवेळी पोलीस प्रशासनाला आम्ही निवेदन दिले, तक्रारी दिल्या। त्यांनी पण वर्षाला एखादी कारवाई करायची, काय जे गुन्हा होता दाखल पोलिसांनी पण केलं सहकार्य। पण आता शेवटी एवढा त्याचा म्हणजे परिस्थिती हाताच्या बाहेर गेली साहेब। पोलीस लक्ष देत नव्हतं? हा, पोलिसांना काय विषयच नाही। पोलिसांना तेच हप्ता खाते चालू देते, त्यांच्याच नियोजनाखाली चालू आहे असं लोकांचा आरोप आहे आमच्यातल्या गावातल्या नागरिकांचा। काय नुकसान झालंय त्यामुळे? नुकसान काय काय परिस्थिती आता काय सांगा, तुम्ही स्वतः बघितल्यास तुमच्या लक्षात येईल साहेब। स्वतः एकदा तुम्ही आमच्या गावात एक बाईट करून बघा तुम्ही, म्हणजे तुम्ही बघा थोडंसं या प्रसार माध्यमाने जर लक्ष दिलं तर लक्षात येईल काय परिस्थिती आहे आमच्यातली। कारण 25-30 वर्षाच्या वयातली पोरं या म्हणजे व्यसनामध्ये मरायला लागली। 30-35 पोरं मेली यावर्षी आमच्यातली। सरकारकडे काम आहे काय सरकार काय करणार आहे? सरकारला टॅक्स मिळतोय, सरकार काय करणार आहे याच्यामध्ये? सरकारला तर हे हवंच आहे। उलट कसं आहे म्हणजे दुभाषी पद्धत आहे सरकारची। सरकार एका बाजूला मग ते दारूबंदी व्हायला पाहिजे, करतो आम्ही, ते विभाग आहे सेपरेट, आणि दुसऱ्या बाजूला म्हणजे टॅक्सच्या नावाखाली सगळ्या गोष्टी होणार। हातबल चालू आहे आम्ही सर। तुमचं नाव? मी सूर्यवंशी शिवाजी व्यंकटराव। जर दाबा चालूच राहिला तर नंतर काय? मग काय लोक जे करतील आता ते लोकांच्या मनातलं आपण काय सांगावं। ते महिलांच्या डोक्यामध्ये आता ते आक्रोश आहे, इथून पुढे जर चालला
तर ते जो कोणी चालवणार आहे त्याला सुद्धा काय करतील काय सांगता येणार नाही. तुम्ही पाहिले काय कशी परिस्थिती आहे आज? सर मी आपल्याला तुमच्या मीडियाच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांना आणि तुकाराम मुंडे साहेबांना माझे विचार पोहोचले पाहिजे. कारण इथं शिवपूर्व परिसरामध्ये गेल्या 7 ते 8 वर्षापासून देशी दारूचा अवैध व्यवसाय होत आहे. आणि त्या देशी दारूपासून आमच्या गावातले कमीत कमी 30 ते 40 युवा तरुण मेले, ज्यांची की लेकरं कोणाचे 5 वर्षाचे असतील, कोणाचे 4 वर्षाचे असतील, कोणाचे 10 वर्षाचे असतील. आज त्यांचा घर उद्ध्वस्त झालाय, त्यांचा संसार उद्ध्वस्त झालाय. त्या महिलांनी कसं जगायचं? आज त्या महिला रोजगार करून मोलमजुरी करून घरी पैसे नेऊन ठेवले की चोरून विकतात, घरचे मालमत्तेचं नुकसान करतात, घरातले महिलाच्या गळ्यातले दागदागिले विकून ते दारू पितात. पोलिसांना तक्रार केली नाही काही? पोलिसाला तक्रार 4 वेळेस तक्रार केली असेल, 4 वेळेस इथला केसेस झालेले आहे. पण पोलीस त्यावर काहीच करत नाही, कारण हप्ते घेत असल्यामुळे इकडे सगळ्यात दुर्लक्ष आहे. तर नाईलाज असतं आम्हाला स्वतःला महिला घेऊन इथे यावं लागलं, ज्यांच्या की प्रत्येक महिला काय केलं इथं? आज इथली सगळी तोडफोड करून टाकली आम्ही. कारण आमच्या घरचे स्वतः माझ्या घरचे 2 लेकरं मिळाले, माझ्या जातीतले का तर 7-8 लेकरं मिळाले. मग त्यांचा संसार प्रपंच चालवणार कोण? आता अंगात आग उठून शेवटी नाईलाजाने शासनाकडे काय मागणी? आमची शासनाकडे मागणी आहे, मुख्यमंत्री साहेबांकडे किंवा तुकाराम मुंडे साहेबांना माझी एवढीच विनंती, कळकळीची विनंती आहे. आमच्या परिसरामध्ये शिवपूर विभागात किंवा श्रीरामपूर तालुक्यामध्ये हे असे अवैध धंदे चालायला नकोय. आमचे पोरग मारहाण करते, दारू करून मालकाला कत्ती घेऊन येते, मारा पण घेऊन येते, सून गेली पळून. सारखे माऱ्या धोंडे घालते, एकूण एकाला दोघे बाप पिते, घरात बस वाटत नाही, एवढा त्रास करते. हीच त्रास आहे. पोरगी गेली माहेरला पळून, सारखी मारामारी घरामध्ये. त्रास काय, रातभर धोंडे घालायचं, लेकरं बाहेर पडलाय तर देवळाने लेकरं झुपलाय तर माझ्या घरी लेकराला निजू दिना, मला निजू दिना. 8 रोज झालं गाव सोडून गेलते, काल आले देव आहे लेकरं माझे देवाला गेलते, देव तिरतगुंडी फोडू दिली माझ्या नवऱ्यानं. देव नुक म्हण हिच्या घरला गेलं तर लेकरू माझं, तर तुझ्या बापाला मी म्हणू लागला का मग सांगितले. माझ्या लेकराला धुडकून बाहेर वाट लावून दिल्या, माझ्या लेकाला, माझ्या नवऱ्यानं पेलं. माझ्या नवऱ्यानं पेलं, लेकानं सांगितलं माझ्या बापाला दारू देऊ नको, तर तुझ्या बापाला माझ्या घरला ये म्हणून सांगू लागला का माझ्या घरला येऊ नको तुझा बाप म्हणला. ती बाई तू माझ्या दररोजच्या बाहेर म्हणली म्हणून माझ्या लेकरा गड्याली बी भांडाल्या आणि बायाली बी भांडाल्या. घरात किराणा आणलेला ठेवणार, डाळी दुळी ठेवणार, रोज किरकिर, रोज भांडणं, रोज लेकराला ताण देणं, दारू प्यायले का असं भांडणं लागतात रोज. दारू काही तिनं बंद करणार झाली, तिला सांगितलं किती वेळेस. तिनं म्हणली तुझ्या नवऱ्याला ये म्हणले का मी इथं. मला की तिच्या अंगावर धावून आली तिनं. रोज 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 दारू पिऊन रोज असंच करतात भांडणं किरकिर. किती वेळेस सांगितलं तिला बंद कर ग बाई म्हणलं, तर तुझ्या नवऱ्याला येच म्हणत राहते का, असंच मला धमकी देत राहिलेली आहे. किती वेळेस सांगून कंटाळा आला मला. इथंही पोलीस स्टेशनला आलतो आम्ही मागे 2-3 वेळेस आलतो, तर तिनं काही हेच केलं नाही, ते बंद केलं नाही दारू. आज 10 वर्ष झाले दारूचे सारखे तिनं सण राव वार राव काही सारखं ते पिऊनच नवर आमच्या घरी येतो, रोज भांडणं करतो किरकिर.